नमस्कार, तुमचे वैशाली कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चुलीवरचं डाळ मिरचू बनवणार आहेत. चला तर मग करूया. अर्धी वाटी मटकीची डाळ 5 ते 10 मिनिटे पाण्यात भिजत ठेवायची आहे. इथे मी एका ताटामध्ये 10-12 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण व थोडे शेंगदाणे घेतले आहेत. ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. खूप बारीक करायचं नाही, थोडं मोठं ठेवायचं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेली मिरची टाकायची आहे. इथे मी 1 पळी तेल वापरलेलं आहे. तर जसं मिरचू भाजल तसं यामध्ये तेल ओतायचं आहे. हलवून घ्यायचं आहे चांगलं तेलात. आता पाण्यात भिजत ठेवलेली डाळ टाकायची आहे. चुलीवर बनवलेलं डाळ मिरचू चवीला खूप छान लागतंय. तुम्ही पण नक्की करून बघा. हे आता आपण हलवून घेऊया. थोडंसं तेल टाकूया आपण अर्धी पळीभर. चवीनुसार मीठ टाकायचं, ते हलवून घ्यायचं. यामध्ये आपल्याला अर्धाभर ग्लास पाणी ओतून 5 मिनिटे डाळ मिरचू शिजवायचं आहे पाण्यामध्ये. कोणाकोणाला आवडतं असं डाळ मिरचू नक्की सांगा कमेंटमध्ये. किती छान झालेलं आहे डाळ मिरचू. तुम्ही पण नक्की करून बघा. तयार झाला आहे आपला आता डाळ मिरचू. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.